क्रमांक उद्योग ऊर्जा विभागाचा आहे। सौरच्या संदर्भामध्ये अनुदान आपण या ठिकाणी दिलेलं सप्लिमेंटरी डिमांडमध्ये। आता सोलर सिस्टीमसाठी अनुदान देत असताना एका बाजूला सोलरला प्रोत्साहन द्यावं म्हणून घराघरामध्ये त्या ठिकाणी अध्यक्षामध्ये सोलरला कनेक्शन द्यावं अशा स्वरूपाची योजना सरकारने आणली। 3 kV पर्यंत कनेक्शन देण्यासाठी सबसिडी सरकारने त्या ठिकाणी दिली। आता सबसिडी घेऊन मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी बहुतेकांनी आपल्या घरावर सोलर बसवले, रूफटॉप म्हणून सोलर बसवले। सोलर बसवले। काहींनी 5 kV पर्यंत केले, काही 4 kV पर्यंत, काही 2 kV पर्यंत केले। पण अध्यक्ष महोदय, आता हे सगळं व्यवस्थित सेट झालेलं असताना सुद्धा मागच्या आठवड्यामध्ये सरकारने आपल्या वीज मंडळाने फतवा काढला की आता यापुढे तुम्हाला ते 3 kVच्या जी वीज वापरत असताना त्या वीज वापरावर त्यांनी बंधन असं आणलं की तुम्ही मागच्या वर्षभरामध्ये जे घरामध्ये वीज वापरली त्याचा ॲव्हरेज काढून तेवढंच फक्त तुम्हाला वीज वापरीसाठी आणि त्या सोलरसाठी परवानगी देण्यात येईल, अन्यथा नाही। एका क्षणामध्ये बटन दाबलं सभापती महोदय वरून ते आपल्या प्रकाशगडमधून आणि साऱ्यांच्या कनेक्शन एका क्षणात बंद केले की तुम्ही मागच्या वर्षीचे एरियाज भरा आणि मग तुम्हाला कनेक्शन देते। मला वाटतं धोरणात्मक बदल एवढ्या क्षणामध्ये करून तुम्ही मग सोलर सिस्टीमला प्रोत्साहन देता म्हणता। सोलर बसवल्यानंतर परत मागच्या कालखंडामध्ये एरियाज वसूल करायला लागले। काही लोकांनी त्या ठिकाणी एका वर्षाचं ॲव्हरेज काढायचं कसं? कारण बऱ्याच ठिकाणी काही असतं की 1 वर्ष घरामध्ये काही घर भाड्यानं देतात, काही महिना दौऱ्यावर गेले किंवा महिना सहलीवर गेले तर त्यातली वीज वापर कमी असतो। मग एका ठिकाणी वीज वापर कमी दाखवत असताना त्या ठिकाणी सोलरच्या ठिकाणी जे ॲग्रीमेंट केलेलं आहे, जे तुम्ही ठरवलेलं आहे, जे तुम्ही त्याच्यानुसार 3 kVचं कनेक्शन दिलेलं आहे त्यानुसार करा ना। अचानक अशा स्वरूपाचे बदल करत असताना राज्यामधल्या सगळ्या वीज ग्राहकांना अडचणी आणण्याचं काम सरकारच्या माध्यमातून आज होत आहे। माझी मागणी राहणार की पूर्वीसारखं धोरण ठेवा जे तुम्हाला द्यायचं। आता म्हणतं की सबसिडी जास्त होते, कमी होते। अरे जास्त कमी तर तुम्ही काय त्याच्यासाठी योजना आणतात? दुसरा सभापती महोदय, शेतकऱ्यांमध्ये फार मोठ्या प्रमाणात नाराजी या संदर्भातली अशी आहे की या ठिकाणी सोलर सिस्टीमने कृषी पंपांना कनेक्शन द्यायचे। आता तुम्ही वर्षभर झाले कृषी पंपांना रेग्युलर कनेक्शन देणं बंद करून टाकले आणि सोलर सिस्टीमने रेग्युलर कनेक्शन घ्या असं सांगितलं। आता सोलरच्या संदर्भामध्ये आता 7.5 हॉर्स पॉवर पर्यंत तुम्ही परवानगी द्यायची सुरुवात केलेली आहे, पण पूर्वी 5 हॉर्स पॉवरची होती। 7.5 हॉर्स पॉवरमध्ये परवानगी दिली। ह्या 7.5 हॉर्स पर्यंत ट्यूबवेलचं पाणी जे लागतं ते 400-500 फुटावर लागतं आणि ते पाणी ओढत नाही। 7.5 हॉर्स पॉवरचं पाणी तिथून ओढत नाही, त्यामुळे कमी दाबाचं पाणी येतं, शेतीला परवडत नाही। त्या आपल्याला धरणामधून पाणी आणायचं आहे, मानेकशा उपसा सिंचन योजना आहे, त्या ठिकाणी 7.5 हॉर्स पॉवरवरून पाणी ओढता येत नाही। अशा अनेक अडचणी या शेतकऱ्यांकडे असताना रेग्युलर कनेक्शन बंद करून सोलरचं कनेक्शन घ्या आग्रह कशाच नाही। सभापती महोदय, माझी मागणी राहणार आहे सरकारकडे की पूर्वीसारखे पॉलिसी असू दे। ज्याला सोलर घ्यायचं त्यानं सोलर घ्यावं, ज्या विजेचं कनेक्शन घ्यायचं त्यानं विजेचं कनेक्शन घ्यावं। परंतु या ठिकाणी आपण सोलरच्या संदर्भामध्ये जी पॉलिसी आहे ती पॉलिसी बदलण्याची आवश्यकता आहे आणि शेतकऱ्यांना या संदर्भात न्याय देण्याची आवश्यकता आहे।